आंगनवाड़ी सेविका और सहायिका को इस वीडियो के माध्यम से इम्पोर्टेंट इन्फॉर्मेशन शेयर करने वाला हूं। वीडियो आखिर तक देखिए। वीडियो अच्छा लगे तो सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन प्रेस कीजिए। चलो शुरू करते हैं। क्या इन्फॉर्मेशन है, वीडियो आखिर तक देखना और अच्छा लगे तो सब्सक्राइब कर लेना। स्टार्ट। अंगणवाडी सेविकाताईंचं कमेंट आलं आहे. ते 2025 मध्ये रिटायर झाले असं मला प्रश्न केले आहे आणि 2024 ते 25 पर्यंत त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही. आता ते सध्या रिटायर झाले आहेत आणि सेविका सध्या कार्यरत आहेत, त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळणं सुरू आहे आणि जे रिटायर झाले त्यांचं प्रोत्साहन भत्ता मिळत नाही आहेत. ते CDPOला व्हिजिट दिले होते, त्या ठिकाणी त्यांना सविस्तर उत्तर मिळालं नाही आणि ज्या ठिकाणी ते तोंडी विचारणा करत आहात तर त्या ठिकाणी त्यांना उत्तर मिळत नाहीत, तर काय करावे असं मला कमेंट केलं आहेत. आता त्या कमेंटचं मी सविस्तर उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत आणि जी पण माहिती देणार आहे ती शेवटपर्यंत पहा. सर्वांना सर्व जे सेविका आणि मदतनीसताई रिटायर झाले असेल 2025मध्ये आणि त्यांचं प्रोत्साहन भत्ता पेंडिंगला असेल, अजूनपर्यंत मिळालं नसेल आणि तुम्ही रिटायर झाले असेल तर त्याचं सोल्युशन काय आहेत आणि तुम्हाला मिळणार आहे प्रोत्साहन भत्ता किंवा नाही, हे सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला स्किप करू नका. नमस्कार ताईंनो, आजचा व्हिडिओ अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषयावर आहे. एक अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताई 2025 मध्ये सेवानिवृत्त झाल्या आहेत, पण त्यांचा 2024 ते 25 या कालावधीत प्रोत्साहन भत्ता अजूनही थकीत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या सेविका अजून सेवेत आहेत त्यांना भत्ता मिळतोय, पण ज्या रिटायर झाल्या त्या यादीत नाव नसल्यामुळे त्यांना भत्ता मिळालाच नाही आणि CDPO कार्यालयात वारंवार भेट देऊनही समाधानकारक उत्तर नाही, लेखी माहिती नाही, फाईल कुठे आहे हेही सांगत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण कायदेशीर मार्ग, तक्रार कुठे करायचा, अर्ज कसा लिहायचा आणि भत्ता मिळवण्यासाठी अंतिम उपाय सांगणार आहेत. प्रोत्साहन भत्ता म्हणजे काय? तर ताईंनो, प्रोत्साहन भत्ता म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी पोषण ट्रॅकरवरती काम केले, लसीकरण, गर्भवती माता नोंदणी, बालकांचे वजन पोषण, शासनाच्या विशेष मोहीम यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दिला जाणारा अतिरिक्त प्रोत्साहन भत्ता. हा भत्ता सेवेत असताना मिळतो, कामाच्या कालावधीवर आधारित असतो, रिटायर झाल्यामुळे रद्द होत नाही. महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्ही 2024 ते 25मध्ये काम केले असेल तर तुमचा प्रोत्साहन भत्ता मिळणे हा तुमचा हक्क आहे, तो दान नाही. रिटायर झाल्यावर भत्ता का अडकतो? आता खरी समस्या समजून घेऊया. रिटायर झाल्यानंतर यादीत नाव काढले जाते. भत्ता देताना फक्त सेवेत असलेल्या सेविकांची यादी वापरली जाते. दुसरा मुद्दा, CDPO स्तरावर निष्काळजीपणा, फाईल पुढे पाठवली जात नाही, रिटायर सेविकांचा स्वतंत्र प्रस्ताव तयार केला जात नाही. आणि तिसरा मुद्दा आहे, सेवेत नाहीत म्हणून मिळत नाही. चुकीचे कारण, हे कारण पूर्णपणे बेकायदेशीर आहे. शासन परिपत्रकानुसार कामाच्या कालावधीचा मोबदला सेवानिवृत्तीनंतरही देणे बंधनकारक आहे. CDPOला भेटूनही उत्तर न मिळाल्यास काय करावे? जर तुम्ही 2 ते 3 वेळा CDPOला भेट दिली असेल, तोंडी सांगूनही काम झालं नाही, तर आता लेखी लढाई सुरू करायची आहे. लेखी अर्ज कसं रायटिंग करायचं आहे? CDPO कार्यालय अर्ज द्या, त्या ठिकाणी अर्ज द्यायचे तुम्हाला. तुमचं नाव, रिटायर तारीख, थकीत कालावधी 2024-25 जो प्रोत्साहन भत्ता असेल तो कालावधी, भत्ता न मिळाल्यास तपशील, अर्जावर रिसीव्ह सेल प्लस डेट घ्या. त्या ठिकाणी आपण जेव्हा अर्ज सबमिट करतो तेव्हा सर्व काही एक कॉपी काढून घ्यायचं, रिसीव्ह डेट सर्व त्या ठिकाणी टाकून घ्यायचं. दुसरी पायरी, प्रकल्प अधिकारी PO DSW कार्यालयात तक्रार करा. म्हणजे त्या ठिकाणी आपण सुपरवायझर आपलं जर सोल्युशन त्या ठिकाणी मिळालं नसेल, उत्तर मिळालं नसेल, तर आपण डायरेक्ट प्रकल्पाला त्या ठिकाणी तक्रार करायची. 15 दिवसात उत्तर न मिळाल्यास जिल्हा समाज कल्याण अधिकारी
महिला व बालविकास अधिकारी यांना प्रत पाठवायचे. लेखी तक्रार नमुना या पद्धतीने लिहायचं आहे. बघा, विषय काय देणार आहेत? थकीत प्रोत्साहन भत्ता मिळण्याबाबत आणि मी श्रीमती डॅश डॅश या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं, जसं आहे तसं अर्ज लिहायचं आहे. अंगणवाडी सेविका असेल तर सेविका आणि मदतनीस असेल तर मदतनीस. दिनांक, रोजी सेवानिवृत्त झाले. कोणत्या दिवशी तुम्ही कोणत्या तारखेला निवृत्ती झाले ते तारीख लिहायचं, सेवानिवृत्ती झाले. मी 2024 ते 25 या कालावधीत पूर्ण सेवा बजावली असून माझा प्रोत्साहन भत्ता अद्यापही मिळालेला नाही. सेवेत नसल्याचे कारण देऊन भत्ता रोखणे शासन नियमाच्या विरोधात आहे. तरी माझा थकीत भत्ता तात्काळ अदा करावा, अन्यथा मला उच्च न्यायालयात तक्रार करण्यास आणि कायदेशीर मार्ग अवलंबण्यास मार्ग पाळले जाईल. तिसरा 6वा मुद्दा बघा, आर-टी-आय आणि लोकयुक्त मार्ग. जर आपल्याला कुठे सोल्युशन मिळत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, आर-टी-आय आणि लोकयुक्त मार्ग हा आपल्याला फॉलो करायचा आहे. जर अजूनही उत्तर नाही, आर-टी-आय दाखल करा, माहिती विचारा. कोणते मुद्दे मांडणी करायचं, आर-टी-आय ॲप्लिकेशन अप्लाय केल्यानंतर पहिला भत्ता, प्रोत्साहन भत्ता प्रस्ताव कधी पाठवावा लागेल? दुसरा प्रश्न, किती रक्कम मंजूर झाले? तिसरा प्रश्न, फाईल सध्या कुठे आहे? आर-टी-आय आल्यावर अधिकारी हालचाल करतात. लोकायुक्त आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी, महिला व बालविकास आयुक्त पुणे, लोकायुक्त कार्यालय एकत्रित तक्रार केल्यास प्रशासन झुकते. संघटना प्लस सामूहिक लढा. एकटी ताई लढण्यास वेळ लागतो. 10 ते 20 रिटायर ताईंनी मिळून अर्ज करा. जर त्यांचं सर्वांचं पेंडिंगला असेल तर संघटनेमार्फत निवेदन द्या. मीडियाला लक्ष वेधून घ्या. इतिहास साक्षी आहे. सामूहिक आवाजाने न्याय मिळतो. ताईंनो, रिटायर झाले म्हणून हक्क संपत नाही. तुमचा घाम, तुमची मेहनत कोणत्याही बाबतीत कमी लेखली जाऊ शकत नाही. जर तुम्हाला अर्जाचं PDF हवं असेल किंवा आर-टी-आय नमुना हवा असेल किंवा वरिष्ठ कार्यालय पत्ते हवे असतील तर कमेंटमध्ये आर-टी-आय लिहा किंवा व्हिडिओ शेअर करा. न्याय मिळेपर्यंत आवाज उठवत राहा. धन्यवाद.